सिंहगडाची व्यवस्था लावून राजा परत आलं. सिंहगडचा कब्जा म्हणजे मोगलाची काढलेली प्रत्यक्ष कर. राजांनी नागाच्या शेपटीवर पाय दिला होता. आता राजांना थांबणं शक्य नव्हतं. तानाजीरावांचं दुःख गिळून त्यांनी पुढचे बेत आखले आणि वरणात शिरलेल्या फौजांचा विक्रम राजांना कळत होता. जिजाऊसाहेबांना तानाजीचं दुःख अपार झालं. राजांच्या बरोबरच तानाजी डोळ्यासमोर वाढलेला, पण त्यांनाही शोक करायला उसंत नव्हती. सोयराबाईंचे दिवस भरत आले होते. त्यांची तब्येत नाजूक बनली होती. वाड्यावर थोडी काळजी पसरली होती. राज एकटेच महालात बसले होते. रात्र सरली तरी काही बातमी येत नव्हती. राजे बेचैन बनले होते. जिन्यावर पावलं वाजली. राजांचं लक्ष तिकडं वळलं. पावलं सावकाश वाजत होती. राजा अधीर झालं. राजांनी विचारलं, कोण र? त्याच वेळी दाराशी पुतळाबाई आलेल्या दिसल्या. पुतळाबाई थकल्या होत्या. चेहऱ्यावरचा घाम टिपीत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान मात्र ओसंडत होतं. हसून म्हणाल्या, मुलगा झाला. राजांना बरं वाटलं. मनावरचं ओझं उतरलं. पुतळाबाई सांगत होत्या, फार त्रास झाला, पण राणीसाहेबांची सुखरूपपणे सुटका झाली. आमची निराशा केली, राजा म्हणाला. पुतळाबाईंना काही समजेना. राजा हसून बैठकीवरच्या थैलीकडं बोट दाखवीत म्हणाले, पहा ना, ही आनंदाची बातमी घेऊन येईन. त्याला आम्ही मोहरांची थैली देणार होतो. मग मला द्या ना. पुतळाबाई साहेबा थैलीकडे सरकत म्हणाल्या. राजांनी थैली उचलली. ते म्हणाले, राणीसाहेब, मोहरांची थैली देण्याइतका सामान्य तुम्ही नाही. तुमची खुशाली फार मोठी आहे. कसली? पुतळाबाईने विचारले. आम्ही स्वतः. राजा हसळून म्हणाले. पुतळाबाई एकदम गंभीर झाल्या. राजाने विचारलं, खरं नाही वाटत? अहो, तुमचा शब्द खोटा नसताही मला ठाऊक आहे, पण एवढं मोठं देणं सोसायचं नाही. राजा एकदम मारावला. आपली नजर खाली वळवीत ते म्हणाला, असं म्हणू नको पुतळा. अरे, तुझ्याशिवाय असं स्वीकारणारं दुसरं कोणी आम्हास दिसत नाही. ओव्या जागी पुतळाबाईंचं अंग मोहरून गेलं. त्याचवेळी मनोहरीने आत प्रवेश केला. पुतळाबाईंना पाहता तिथं बघले. राजांनी हाक मारली, कोण र? म्हणून. बातमी सांगायला आली होतीस ना, पण आम्हाला ती आधीच कळली. मनोहरीला आपले भाव लपविता आले नाहीत. पुतळाबाई मनोहरीकडे पाहत असल्या म्हणाले, म्हणून नशिबवान आहेस तू. ज्याचं देणं त्यालाच मिळायचं. राजांनी मनोहरीला बोलवलं आणि त्याला थैली दिली. मनोहरीने दोघांना नमस्कार केला. पुतळाबाईंना नमस्कार करीत असता पुतळाबाई म्हणाल्या, ज्यानं बातमी सांगितली त्याला काहीच मिळालं नाही. बघे खोटं म्हणून राजा बोलून गेले. पुतळाबाई एकदम लाजल्या. मनोहरी काही न समजता महालाबाहेर गेले. पुतळाबाईने रागाने म्हणाल्या, काय समजेल ते? राजा मोठ्याने हसले. सायंकाळी राजा सोयराबाईंच्या माली गेले. जिजाऊ साहेबा बाळाला घेऊन बसले होते. राजांनी मुलाला पाहिलं. सत्कार केली. राजा सोयराबाईंना भेटलं आणि बसलेल्या जिजाऊ साहेबांना राजांनी विचारलं, बाहेर सासरी का बसले? मुलाकडं बोट दाखवी जिजाऊ साहेब म्हणाला, राज, हा पालता जन्माला आला. मग त्यात चिंता कसली? राजा असं म्हणाले, हा दिल्लीची पातशाही पालती घालील. पालतं राज्यही सावरील आणि पालतं झाल्या घरी काही व्यस्त येत नाही. मासाहेब, राजांच्या बोलण्याने साऱ्यांची मनं आनंदित झाली. राजा बाहेर आलं. सासऱ्यांना राजा म्हणाले, शास्त्री बुवा, वेळ चांगली आहे ना? चिंता नसाई महाराज आपल्यापेक्षा उदंड कीर्ती संपादन करते. राजा आनंदाने सदरेवर आलं. त्यानंतर 2-4 दिवसांतच राजांनी निळोजी मुजुमदारांना पुरंदर घेण्यासाठी पाठवलं आणि राजगड मोठ्या थाटात बारसं साजरं झालं. अनेक दानं झाली. मुलाचं नाव राजा राम ठेवण्यात आलं आणि वाद्यांचा गजर घुमला. बारशाच्या दुसऱ्या दिवशी गडावर पुरंदर घेतल्याची बातमी आली आणि विजयाची नौबत झडली. निळपंतांनी पुरंदर काबीज केला आणि मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीनला अटक करून राजगडावरती पाठवला. बारशाच्या आनंदाप्रसंगी विजयाच्या वार्तेबरोबर आलेल्या कैदी किल्लेदाराला राजांनी वाहनानं सोडून दिलं आणि मृत्यूच्या तयारीने आलेला रजीउद्दीन राजांच्या अवताराची तारीफ करीत
गडाखाली उतरला आणि राजांना आणखी एक राजपुत्र झाला, राजबिड्डा झाला. राजपुत्र राजाराम. जय भवानी, जय शिवराय.